मंडळी, छत्रपती संभाजीनगरमधून आणखीन एक अंगावर काटा आणणारी घटना उघड झाली आहे. काही दिवसापूर्वी पुण्यातील स्वारगेटमध्ये अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते. आरोपी दत्ता गाडेचे एका मागोमाग एक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. तेवढ्यातच छत्रपती संभाजीनगरमधील या घटनेने मन सुन्न केले. एका 19 वर्षीय विकृत तरुणाने आपल्या स्वतःच्या भावकीतल्या 36 वर्षीय महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली. महिलेने ठाम विरोध केला, नकार दिला, त्याच्या अश्लील मागणीला धुडकावून लावलं. मात्र त्याचा अहंकार आणि विकृती एवढी वाढली होती की त्याने त्या महिलेवर थेट कटरने जीवघेणा हल्ला केला. या भयानक हल्ल्यात या महिलेला 280 टाके पडले आहेत. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की एखादी गोधडी शिवावी तसं तिचं अंग शिवावं लागलं. तुम्ही कल्पना करा, एक स्त्री जिचा काही दोष नाही, तिने फक्त स्वतःचं चरित्र वाचवण्यासाठी प्रतिकार केला आणि त्याचा मोबदला तिला शरीरभर गंभीर जखमा आणि असह्य वेदना भोगून चुकवावा लागला. सध्या ती महिला प्रचंड जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तिच्या प्रकृतीत सुधारणा होण्यास बराच वेळ लागेल, कारण तिच्या जखमा केवळ शरीरावरच नाहीत तर मनावरही आहेत. पण यासोबत मोठा प्रश्न निर्माण होतो, अशा नराधमांना कोण थांबवणार? महिलांच्या सुरक्षिततेसाठी अजून किती घटना घडाव्या लागणार? नेमकं काय घडलं छत्रपती संभाजीनगरमध्ये? तर चला या संतापजनक घटनेचा सविस्तर आढावा घेऊया A1 मराठी स्टोरीच्या माध्यमातून. नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहत आहात A1 मराठी स्टोरी. इतिहास साक्ष आहे की वासनेच्या आहारी गेलेल्या लोकांनी कित्येक अमानुष कृत्य केली आहेत. स्वतःच्या वासनेवर ताबा नसणाऱ्या लोकांचं रूपांतर कधी जंगली होतं हे त्यांनाही समजत नाही आणि याचा परिणाम अनेक निरपराध लोकांना भोगावा लागतो. अगदी तसंच काही छत्रपती संभाजीनगरमधील 19 वर्षीय तरुण अभिषेक तात्याराव नवपुते याने केलं. रविवारचा दिवस होता. सर्वसामान्य लोक आपल्या घरात आराम करत होते, सुट्टीचा आनंद घेत होते. पण या दिवशी एका महिलेच्या आयुष्याचा सर्वात भयानक प्रसंग घडत होता. त्या महिलेसाठी हा दिवस नेहमीसारखा सुरू झाला. मात्र तिला माहिती नव्हतं की तिच्या स्वतःच्या भावकीतलाच एक विकृत तरुण तिला वाईट नजरेने पाहतोय. तो संधी शोधत होता. त्या दिवशी त्याने आपली विकृती उघड केली. संध्याकाळच्या वेळी या तरुणाने तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. ती महिला आधी आश्चर्यचकित झाली, नंतर तिने स्पष्ट नकार दिला. तिने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला की तू माझ्या घरचाच आहेस, असं वागणं योग्य नाही. पण त्या नराधमाच्या मनात शुद्धच नव्हती. जेव्हा त्या महिलेने ठाम विरोध केला तेव्हा त्याचा राग अनावर झाला. माझं म्हणणं ऐकणार नाहीस तर मग तुझं अस्तित्व संपवतो, असं म्हणत त्याने जवळचा कटर उचलला आणि तिच्या मागोमाग एक वार करू लागला. महिलेनं स्वतःची आबपिती पोलिसांना सांगितली तेव्हा त्यांच्या अंगावर काटा आला. एवढं भयानक अत्याचार कोणी करू शकतो का, यावर विश्वास बसत नव्हता. छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अभिषेक नवपुते हा मानसिक विकृतीचा बळी ठरलेला असून त्याची स्वतःच्या 36 वर्षीय भावकीतल्या महिलेकडे वाईट नजर होती. तो कायम तिला जाणीवपूर्वक त्रास देत असे. कधी ओझरती स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा, तर कधी विचित्र नजर लावून बघायचा, तर कधी तिच्याशी अश्लील बोलायचा. मात्र महिलेने कायमच त्याला स्पष्ट नकार दिला. त्याला ते अजिबात भाव दिलाच नाही. पण त्या दिवशी त्याने विकृतीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. शेतात काम करत असताना विकृताची घाणेरडी मागणी पीडित महिलेने पोलिसांसमोर दिलेल्या जबाबानुसार घटनेच्या दिवशी ती शेतात काम करत होती. अचानक तिच्या मोबाईलवर अभिषेकचा फोन आला. तिने फोन उचलला आणि त्याच्या तोंडून निघालेल्या अश्लील मागण्या ऐकून ती सुन्न झाली. तो म्हणाला, एकतर तू माझ्यासोबत झोप, नाहीतर तुझ्या जावशी माझं जुळवून दे. त्याच्या या घाणेरड्या मागणीने ती संतापली. तिने एक क्षणी विचार न करता फोन कट केला. तिला वाटलं थोड्या वेळात शांत होईल आणि विसरेल. पण त्याचा संताप आता एका वेगळ्या थराला पोहोचला होता.
संध्याकाळी महिलेने शेतात काम संपवलं आणि ती नेहमीप्रमाणे पांदीच्या रस्त्याने घरी जात होती. त्यावेळी रस्ता सुनसान होता आणि ती एकटीच होती. तिला कल्पना नव्हती की आता तिच्या आयुष्यातला सर्वात भयानक प्रसंग घडणार आहे. महिला शांतपणे घरी चालत होती. अचानक अभिषेक पाठीमागून वेगाने धावत आला. त्याने काही विचार न करता थेट तिच्या वेणीला धरून जोरात ओढलं. ती गडबडली, संतुलन बिघडलं आणि ती थेट जमिनी. अभिषेक नवपुतीच्या विकृत मानसिकतेचा कहर एवढ्यावरच थांबला नाही. तो इतका क्रूर झाला होता की त्याने त्या महिलेच्या मांडीपासून मांडीपर्यंतचा भाग अक्षरशः चिरून टाकला. प्राण्यांसाठी तिची झुंज, पण नराधम थांबलाच नाही. पीडित महिलेने स्वतःला वाचवण्यासाठी शेवटपर्यंत झुंज दिली. ती तडफडत होती, हाताने त्याला लोटण्याचा प्रयत्न करत होती. तिने त्याच्या हाताला पकडून झटका देऊन दूर करण्याचा प्रयत्न केला, पण तो नराधम प्रचंड ताकदीने वार करत राहिला. तिच्या प्रत्येक हाकेला, प्रत्येक आक्रोशाला तो बहिरा झाला. त्याच्या विकृतीने त्याला माणूस म्हणून ओळखण्याजोग ठेवलंच नव्हतं. महिला रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडली होती, पण त्या नराधमाला कोणती दया आलीच नाही. त्याने तिला जखमी अवस्थेत तसंच टाकून दिलं आणि तो तिथून निघून गेला. तो एवढ्यावर थांबला नाही, तर गावात काहीच घडलं नसल्यासारखा तो अगदी शांतपणे फिरू लागला. जणू काही तो एक निर्दोष व्यक्तीसारखा वागत होता. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी धावत जाऊन महिलेची अवस्था पाहिली. सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. ती रक्ताच्या थारोळ्यात होती. तिचं संपूर्ण शरीरावर खोल जखमा होत्या. चेहरा फाटला होता आणि ती जिवंत आहे की नाही हे समजत नव्हतं. गावकऱ्यांनी तातडीने तिला उचलून नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं, पण तिच्या गंभीर अवस्थेमुळे तिला खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं. ती सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. सगळीकडे संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी होत आहे. अखेर पीडित महिलेने आपल्या वेदनांबद्दल बोलायला सुरुवात केली. तिच्या शब्दांनी ऐकणाऱ्यांच्या हृदयाचा ठावा घेतला. त्याने इतके वार केलेत की डॉक्टरांनी माझं शरीर गोधडीसारखं शिवले. हे टाके शिवण्यासाठी फक्त दोराच हा 22,000चा लागला. पण एकही अवयव असा नाही जिथे त्याने फाडलेलं नाही. संपूर्ण अंगावर इतक्या खोल जखमा आहेत की त्या सहन करणं अशक्य झाले. माझ्या वेदना सहन होत नाहीत, पण रडताही येत नाही, कारण डोळ्यातून गळणारं पाणी टाके शिवलेल्या जखमांवर पडलं की अजून आग होते. तिच्या प्रत्येक शब्दाने त्या प्रसंगाचं भयानक वास्तव्य समोर येतं. ती अजूनही वेदनांनी विहळत आहे, पण तिला सगळ्यात मोठा प्रश्न पडला आहे, आता मी करायचं तरी काय? एका निर्दोष महिलेच्या आयुष्याची अशी दुर्दशा पाहून हा नराधम समाजात मोकळा कसा फिरू शकतो? त्याचवेळी या महिलेच्या दुःखाचा आणि अडचणींचा विचार करत तिच्या कुटुंबाच्या परिस्थितीचा जणू वेगळा चित्र उभा राहते. या महिलेचे जीवन जेमतेम धाडक्यानं चाललं होतं. तिच्या कुटुंबात 2 मुलं आहेत. एक 11 वर्षाची मुलगी आणि आता 11 वर्षाचा मुलगा. आणि त्यांच्या भवितव्याचे आणि त्यांच्या कसं पालन पोषण होईल याची चिंता वाढली आहे. तिच्या सासऱ्या आणि माहेरी दोन्ही ठिकाणी परिस्थिती खूप वाईट आहे. त्यातही तिचा उपचार, नेमका खर्च हा एक मोठा प्रश्न बनला आहे. त्यातही तिने ज्या भयानक वेदना सहन केल्या आहेत त्याचा विचार करून तिच्या अंगाला काटा, तिच्या कुटुंबाला लागणारा उपचाराचा खर्च फार मोठा आहे. पोलिसांच्या तपासानंतर या नराधमावर अजूनही पश्चातापाचा लवलेश दिसला नाही. त्याच्या चेहऱ्यावर दिलगिरीचे काहीच संकेत नव्हते. त्याच्या कृत्याचे परिणाम त्याला भोगावे लागणार आहेत, पण प्रश्न आहे की त्याला त्याच्या अमानवी कृत्यांची योग्य आणि कठोर शिक्षा मिळवली का? हे एक मोठं आणि महत्त्वाचा प्रश्न उभा आहे. काही आठवड्यांपूर्वीच राज्यात एक अशी घटना घडली होती की जिथे एका मुलीवर 5 नराधमांनी सामूहिक अत्याचार केले. हे देखील प्रकरण सध्या चर्चेत विषय बनला आहे. राज्य सरकारच्या कार्यक्षमता आणि सुरक्षा उपायांची कडवी परीक्षा घेतली जात आहे आणि आता या आरोपीला त्याच्या कृत्याचा काय सामना करावा लागेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लोकांच्या मनात अशा घटनांवर काय प्रतिक्रिया आहे
याबद्दल प्रश्नांची उत्तरे एकच, कठोर शिक्षा. प्रत्येकाने त्याच्या या गुन्ह्याबद्दल काय विचार केला पाहिजे हे लक्षात घेतो. यामुळे अशा घटना रोखण्यासाठी काय बदल करणे आवश्यक आहे याचा विचार देखील सुरू होईल. सध्याच्या समाजात सुरक्षिततेची आणि शिस्तीची नितांत आवश्यकता आहे. कारण या घटनांमुळे समाजातील विश्वासाला मोठा धक्का बसला आहे. मात्र सर्वांगीण समाधानासाठी या आरोपीला कठोर शिक्षा व्हावीच लागेल. आणि एक उदाहरण म्हणून समोर यावं लागलं, जेणेकरून इतके लोक अशा कृत्यांपासून घाबरतील. तर त्या कृत्याला योग्य शिक्षा मिळाली तर ते बाकीच्या गुन्हेगारांसाठी एक इशाराच होईल. तुमचं या घटनेबद्दल काय मत आहे? तुम्हाला वाटतं की या आरोपीला कोणती शिक्षा मिळायला हवी? तुमचे विचार आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. तोपर्यंत